जालना जिल्ह्यातील मांडवा गाव शिवारात 6 फेब्रुवारी रोजी एका मोसंबी व्यापाऱ्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा छडा लावण्यात चंदनझिरा पोलिसांना यश आले आहे। मोसंबीची बाग दाखवण्याच्या बहाण्याने बोलावून अशफाक बागवान आणि त्यांच्या मुलाला बेदम मारहाण करत लुटमार करण्यात आली होती। या प्रकरणाचा तपास केला असता ही मारहाण जुन्या वादातून सुपारी देऊन घडवून आणल्याचे समोर आले आहे। पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधारासह 5 जणांना अटक केली असून उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा खुलासा केला आहे। 6 फेब्रुवारी रोजी लाडसावंगी येथील मोसंबी व्यापारी अशफाक बागवान यांना मांडवा परिसरात अज्ञात इस्मांनी बाग पाहण्यासाठी बोलावले होते। तिथे पोहोचताच दबा धरून बसलेल्या टोळक्याने अशफाक आणि त्यांच्या मुलाला जबर मारहाण केली होती। या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची गांभीर्य ओळखून चंदनझिरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली। गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गणेश परळकर, महेश गौशिक, गणेश मोहिते आणि गणेश पाखरे या 4 आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केली असता या गुन्ह्याचा मास्टरमाइंड इलियास बागवान असल्याचे निष्पन्न झाले। इलियासने जुन्या वादाचा वचपा काढण्यासाठी या तरुणांना सुपारी देऊन अशफाक बागवान यांच्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले होते। पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला। पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली काही साधने जप्त केली असून फरार असलेल्या इतर साथीदारांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत। भरदिवसा व्यापाऱ्याला गाठून केलेल्या या हल्ल्याचा छडा लागल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे। 6 फेब्रुवारीला चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक जबरी लुटीची घटना घडलेली होती। लाडसावंगी येथील व्यापाऱ्याला मांडवा परिसरामध्ये मोसंबीचा बाग दाखवण्याकरता म्हणून बोलवण्यात आलेलं होतं आणि एक 4 ते 5 जणांनी त्यांना लुटलेलं होतं। तर चंदनझिरा पोलिसांनी त्यामध्ये अत्यंत वेगाने तपास केलेला आहे। गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणांवरनं यातले आरोपी निष्पन्न केले आणि यामध्ये गणेश परळकर, महेश गौशिक, गणेश मोहिते, गणेश पाखरे हे आरोपी अटक केलेले आहेत आणि यांना गुन्हा करण्यास भाग पाडण्याकरता किंवा गुन्ह्याचं कॉन्ट्रॅक्ट देणारा इलियास नजीरुद्दीन बागवान याला सुद्धा अटक केलेला आहे। हा आरोपी इलियास बागवान आणि फिर्यादी हे दोघेही लाडसावंगीचे आहेत आणि त्यांच्यातल्या जुन्या वादाच्या कारणावरून त्यांनी ही सुपारी देऊन गुन्हा घडवून आणलेला आहे। हा गुन्हा आपण उघडकीला आणलेला आहे आणि या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना पॅरलली अशी माहिती मिळाली की गणेश परळकर यांना अजून त्याच्याबरोबरचे एक 2 साथीदार यांच्यासह कृष्णा पंजने आणि त्यांनी मिळून एक तालुका जालन्याच्या हद्दीत पण गुन्हा केलेला आहे। 776/25 तो गतवर्षीचा गुन्हा आहे आणि त्यामध्ये साधारणपणे 3.5 लाख रुपये लुटलेले होते। तरी असे 2 रॉबरीचे गुन्हे आमच्या या टीमने उघडकीला आणलेले आहेत आणि त्यामध्ये साधारणपणे 2.5 लाखाचा मुद्देमाल आता आपण जप्त केलेला आहे। आरोपींकडून अजूनही रिकव्हरी होण्याची शक्यता आहे आणि यामध्ये अजून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे। चंदनझिरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे, मनसुख बेताळ, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, अभिजित वायकोस, रवींद्र देशमुख, जोहरसिंग कलानी आणि त्यांना मदत स्थानिक गुन्हे शाखेचे बावस्कर आणि वाघुंडे यांनी केलेली आहे आणि हा गुन्हा उघडकीला आणलेला आहे। याबरोबर चंदनझिरा पोलीस स्टेशनच्या बरोबरच तालुका पोलीस स्टेशन सुद्धा गुन्हा उघडकीला आणलेला आहे आणि अत्यंत चांगली कामगिरी केलेली आहे। साधारणपणे 5-6 दिवसांमध्येच या गुन्ह्यामध्ये उघडकीला आणण्याला आपल्याला यश आलेलं आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, जालना।